झी 24 तास एक पाऊल पुढे। गोंदिया जिल्ह्यातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। पर्यावरण खात्याच्या मंजुरी आधीच उरकलेलं काम, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीला मिळालेलं कंत्राट, त्यांच्या मंजुरीसाठी अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता यामुळे यात बरंच पाणी मुरत असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची कामं, त्यासाठीच्या मंजुरीसाठी अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकल्पाचं काम सुरू करता येत नाही। पण पुण्याच्या सोमा एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं कंत्राट मिळाल्यानंतर फक्त कामच सुरू केलं नाही, तर जानेवारी 2011 पर्यंतची खिरापतही मिळवली, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते प्रवीण महाजन यांनी केला आहे। 3 गोष्टी याच्यात आहे। एक तर पर्यावरणाची मंजुरात नसताना या काम चालू केलंय कंत्राटदारांनी। दुसरा असा आहे की 38% ही निविदा अभावमध्ये मंजूर झालेली आहे। आणि तिसरं वर्क ऑर्डर जी होती 27/3/2008 ला दिलेली होती आणि ती 38% अभाव दिली होती। पर्यावरणाची मंजुरात नसताना हे काम केलं आणि 216 कोटी रुपयाचं भुगतान पर्यावरणाची मंजुरात येईपर्यंत पार्टीनी कंत्राटदारांनी उचललं होतं। पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राइजेस कंपनीला हे कंत्राट मिळालं। भोसले यांचे राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध बघता तिरोड्याच्या कार्यकारी अभियंत्यापासून नागपूरच्या मुख्य अभियंत्यापर्यंत सर्वांनीच एका दिवसात फाईलवर सह्या करून कधी नव्हे ती तत्परता दाखवली, असा आरोप महाजन यांनी केलाय। कंत्राटदाराकडनं कार्यकारी अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता कार्यालयानंतर अधीक्षक अभियंता कार्यालय आणि अधीक्षक अभियंता कार्यालय ते नागपूरच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये एकाच दिवशी हा प्रवास झालेला आहे या फाईलचा आणि त्याची मान्यता सुद्धा तितक्याच तडकाफडकी दिल्यात गेली। माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सर्व बाबी स्पष्ट होत असतानाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलायला नकार दिलाय। पण भोसले यांच्या कंपनीला मिळालेलं कंत्राट पर्यावरण खात्याची मंजुरी मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराला वाटलेली 216 कोटींची खिरापत, त्यासाठी अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता संशय निर्माण करणारी आहे। झी 24 तास साठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।